नमस्कार. आमचं स्वप्नमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आजची रेसिपी आहे शेवगा मसाला. खायला खूपच टेस्टी आणि करायला तितकीच सोपी. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे शेवगा घेतलेला आहे. त्याची सालं काढून घेतले, स्वच्छ धुवून घेतला आणि 1.5 ग्लास पाणी टाकून त्याच्यात मीठ टाकलं आणि शेवगा चांगला आता शिजवून घेते. इथे कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं. तेल तापलं की त्याच्यामध्ये फोडणी करून घेणार आहे. तर त्याच्यामध्ये फोडणीसाठी मी जिरं टाकलं आहे, बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता याची चांगली फोडणी करून घेतली आहे, खालीवर करून घेतलं. आणि आता याच्यामध्ये मी सुके मसाले घालून घेणार आहे. तर सुक्या मसाल्यामध्ये हळद पावडर आहे, मिरची पावडर आहे, धना पावडर आणि गरम मसाला पावडर. तर आता हे मसाले चांगले तेलामध्ये परतून घेते आणि शिजलेला जो शेवग्याच्या शेंगा आहे ते त्याच्यामध्ये टाकून अगदी हलक्या हाताने खालीवर करून घ्यायच्या. जास्त ढवळत बसायचं नाही, कारण त्या शिजलेल्या शेंगा आहेत. तर आता त्या टाकून घेते त्याच्यामध्ये मी आणि त्याला असा पूर्ण मसाला कोटिंग होईपर्यंत असं खालीवर करून घेताना अगदी हलक्या हाताने. तर ही रेसिपी खूपच सुंदर आणि करायला एकदम वाटण न करता खूप सुंदर अशी रेसिपी होते. तर इथे झालेलं आहे. चवीपुरतं आता मी मीठ टाकून घेते आणि मी शिजवताना मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे आता थोडं मीठ टाकणार आहे चवीपुरतंच. तर मीठ टाकूनसुद्धा थोडंसं असं हलवून घेणार आणि त्याच्यावर झाकण ठेवते आणि एक मस्त अशी वाफ काढून घेते. तर इथे बघा झालेलं आहे. थोडंसं परतून घेतलं म्हणजे सगळीकडे मीठ लागेल. इथे झाकण ठेवून मी एक वाफ काढून घेते. वाफ आलेली आहे बघा, तेल सुटलेलं आहे भाजीला. आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेते आणि भरपूर अशी कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यावर परत एकदा थोडंसं परतून 1 मिनटासाठी परत एकदा वाफ काढून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथे झाकण ठेवते आणि 1 मिनटं वाफ काढून घेते. आता भाजी आपली रेडी आहे. एकदम सोपी अशी भाजी आहे. अगदी 10 मिनटात भाजी तयार झालेली आहे. भरपूर कोथिंबीर टाकून आता सर्व करते. तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. तर आता इथे मी ह्या भाजीसोबत भाकरी सर्व केलेली आहे या सगळ्यांनी जेवायला. आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.